स्वर्गाचे राणी, स्वर्गाचे राणी उल्हास कर, कारण तो जन्म दिलेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. आम्हासाठी देवाजवळ विनंती कर. हे कुमारी मरिये, आनंद व उल्हास कर, कारण प्रभू खरोखर उठला आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलेस. त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हास अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रिय भाविकांनो, आपल्या सर्वांच्या हेतूंसाठी हा पवित्र मिसा बली अर्पण करूया. विशेष करून जे कोरोनाने बाधित आहेत, हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, घरी उपचार घेत आहेत, जी लोक त्यांची सेवा करीत आहेत, या सर्वांना चांगलं स्वास्थ्य लाभावं. आणि विशेष करून आपण कामगार वर्गासाठी आज विशेष प्रार्थना करत असताना जे कामगार तरुण वर्ग या कोविड-19च्या महामारीमध्ये घरी आहेत, त्यांचे प्रश्न लवकर सुटावेत म्हणून या पवित्र मिसा बलिदानात प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. बंधूंनो आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा संत योसेफ, कामगारांचा आश्रयदाता, याची स्मृती साजरी करीत आहे. पोप फ्रान्सिस यांनी हे वर्ष संत योसेफ याच्यासाठी समर्पित केलेलं आहे. या शुभदिनी या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण सर्वजण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दांनी, कृत्याने व हईगईने मी फार पापी केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना
व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या परमेश्वरा, विश्वाच्या निर्मात्या व शासका, प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या गुणांचा विकास करण्यासाठी व दुसऱ्यांच्या हितासाठी त्याचा उपयोग करण्यासाठी पाचारण करतोस. संत योसेफच्या उदाहरणानं व मार्गदर्शनानं तुझ्या इच्छेनुसार काम करण्यास व शेवटी तू अभिवचन दिलेले स्वर्ग सुख प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाने कलैसेकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण करण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नामाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, आमच्या हातचे काम सिद्धीस ने. हे परमेश्वरा, आमच्या हातचे काम सिद्धीस ने. पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी तू पृथ्वी आणि जग ही निर्माण केली. त्यापूर्वीच अनादिकालापासून अनंत काळापर्यंत तू देव आहेस. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आमच्या हातचे काम सिद्धीस ने. तू मनुष्याला पुन्हा मातीत मिळवतोस आणि म्हणतोस, अहो मानवानो, परत जा, कारण तुझ्या दृष्टीने सहस्र वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी आहेत, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आमच्या हातचे काम सिद्धीस ने. आमचे आयुष्य मोजके दिवस आहे हे आम्हाला शिकव, म्हणजे आम्ही सुज्ञ होऊ. हे परमेश्वरा, मागे फिर. किती वेळ लावशील? तू आपल्या सेवकावर करुणा कर.
प्रतिसाद. हे परमेश्वरा, आमच्या हातचे काम सिद्धीस ने. तू आपल्या दयेनं आम्हाला प्रतिभाच तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरीत होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालू. तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रकट होऊ दे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आमच्या हातचे काम सिद्धीस ने. जय घोष. प्रभू धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो. देव आमचे तारण आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तियाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. स्वतःच्या गावी आल्यावर येशूने त्यांच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान आणि अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य याला कुठून? हा सुताराचा मुलगा ना? याच्या आईला मरिया म्हणतात ना? याकोब, योसे, सिमोन आणि यहुदा हे याचे भाऊ ना? याच्या बहिणी त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय? मग हे सर्व याला कुठून? असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यास म्हटले, संदेश त्याला आपला देश आणि आपले घर यात मात्र सन्मान मिळत नाही. तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्यांनी फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रत्येक माणूस स्वतःच्या उपजीविकेसाठी, आपल्या कुटुंबाच्या संगोपनासाठी काही ना काही काम करीत असतो. त्या व्यक्तीला लाभलेलं वातावरण, त्या व्यक्तीला तिच्या जीवनामध्ये मिळालेली संधी, त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती, आपण प्रामाणिकपणे करीत असलेले प्रयत्न, त्या व्यक्तीची बौद्धिक पातळी, त्या व्यक्तीमध्ये असलेली कला कौशल्य, तिला आपल्या भोवती लाभलेले सर्व आदर्श आणि नशिबानं दिलेली साथ, त्या व्यक्तीमधील अभिरुची आणि आवड, त्या व्यक्तीमधील आत्मविश्वास आणि जिद्द यावर विसंबून स्वतःच्या उपजीविकेसाठी करिअर निवडलं जातं. मग आपल्यामधून कोणी डॉक्टर होतं, तर कोणी लॅब टेक्निशियन होतं, कोणी वॉर्डबॉय होतं, तर कोणी कंपाऊंडर होतं, कोणी वैमानिक होतं, तर कोणी मॅकॅनिक होतं, कोणी आर्किटेक्ट होतो, तर कोणी गवंडी होतो, कोणी इंजिनियर होतो, तर कोणी कार्पेंटर होतो, कोणी इंटिरियर डिझायनर होतो, तर कोणी वायरमन होतो, कोणी शेतकरी होतो, तर कोणी व्यावसायिक बनतो, कोणी खाणीत काम करतं, तर कोणी कंपनीत काम करतं, कोणी शिंपल्यातून हिरा गवसून काढतो, तर कोणी त्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम करतो, कोणी शिक्षक होतो, तर कोणी शाळेमध्ये शिपायाचं काम करतो, कोणी ग्रंथालय सांभाळतो, तर कोणी प्रयोगशाळेमध्ये काम करतो,
कोणी अकाउंट सांभाळतो तर कोणी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो, कोणी गुंगीचे इंजेक्शन देतो तर कोणी तज्ञ सर्जंट म्हणून शस्त्रक्रिया करतो. बंधूंनो आणि भगिनींनो, एक गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये खरी आहे. मला कुणाची गरज नाही आणि कोणावेळा माझं अडत नाही असं कुणीच आत्मविश्वासानं म्हणू शकत नाही. निदान या कोविड-19 महामारीत तरी, मग तो गरीब असो किंवा श्रीमंत असो, सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो, प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाची गरज असते. आर्किटेक्ट केवळ त्या जमिनीचा प्लॅन काढतो, परंतु त्या जमिनीमध्ये खड्डा खणण्याचे काम ते बिगारी करतात, ते मजूर करतात. स्वच्छता मोहिमेची घोषणा एक करतो, परंतु त्याच्या अंमलबजावणीसाठी सफाई करण्याचं काम ते सफाई कामगार करतात. त्यांचं देखील फार मोठं योगदान असतं, हे विसरून चालणार नाही. घर बांधणीचं स्वप्न आपलं असलं तरी ते पूर्णत्वास नेण्यासाठी आपणास त्या मजूर वर्गावरती विसंबून राहावं लागतं. प्रत्येकाचं काम, प्रत्येकाचं योगदान सर्वांसाठी महत्वाचं असतं. कोणी कोणाला, प्रिय बंधू भगिनींनो, गृहीत धरू शकत नाही. उपजीविकेसाठी व्यक्ती करीत असलेलं काम पाहून आपण कुणीही समाजामधील कोणत्या व्यक्तीचं स्थान किंवा दर्जा ठरवू शकत नाही. चिखलातून देखील कमल वर येतं, हे आपण कधी विसरता कामा नये. इंजिनियरला आपण बसण्यासाठी खुर्ची देतो, परंतु श्रमिक मजुराला ताटकळत आपण तासन तास उभं करून ठेवतो. हे कितपत योग्य आहे? प्रत्येक कामगाराला, प्रत्येक श्रमिकाला, प्रत्येक कारागिरीला आणि प्रत्येक व्यक्तीला मानानं सन्मानानं वागवणं, यातच खरी माणुसकी आहे, यातच खरी मानवता आहे. बंधू आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा कामगारांचा आश्रयदाता संत योसेफ याची स्मृती साजरी करीत आहे. त्या स्वर्गीय पित्याची योजना किती आगळी वेगळी, किती जगावेगळी होती बघा. त्या विश्वाच्या राजाला, त्या जगाच्या तारकाला, त्या देवपुत्राला या पृथ्वीवर पाठवताना त्या देवपुत्राचे पृथ्वीवरील वडील म्हणून त्या विधातानं नाझरेत गावच्या त्या गरीब सुतारकीचा व्यवसाय करून स्वतःचं पोट भरणाऱ्या एका सामान्य मजुराची, श्रमिकाची निवड केली. योसेफ श्रीमंत नव्हता, गरीब असला, सुतार असला, तरी मनानं खूप मोठा होता. तो एक सज्जन, भक्तिमान आणि नीतिमान माणूस होता. त्याच्या सहवासामध्ये बाळ येशू चांगला वाढेल, चांगला घडेल, सुसंस्कृत बनेल, याची शाश्वती आणि याची गॅरंटी त्या स्वर्गीय पित्याला होती. आणि म्हणूनच जगाच्या तारकाला, त्या विश्वाच्या राजाला त्या स्वर्गीय पित्याने योसेफाच्या हाती सोपवलं. एक सुतार म्हणून प्रामाणिकपणे काबाड कष्ट आणि श्रम करून योसेफानं त्या बाळ येशूचं संगोपन केलं. एक वडील म्हणून प्रभू येशूच्या जीवनाला त्यानं वळण लावलं. श्रद्धेत आणि आध्यात्मिकतेमध्ये त्या बाळ येशूला वाढवलं. तोच प्रभू येशू ख्रिस्त, त्या सुताराचा, योसेफाचा मुलगा, आजच्या शुभवर्तमानामध्ये एवढ्या प्रभावीपणे सभास्थानातून बोलत होता. अप्रतिम आणि अलौकिक महत्कृत्ये त्याच्या हातून घडत होती. त्याचं ते बोलणं, त्याचं ते कर्तृत्व, त्याचं ते वक्तृत्व आणि त्याच्या हातून घडणारी ती सत्कृत्य पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. बाप सुतार आणि पोरगा देवपुत्र,
याचा लोकांनी स्वीकार केला नाही. ते पचवणं त्यांना कठीण गेलं. केवळ तो सुताराचा मुलगा होता, गरीब घराण्यामधून आलेला होता, म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्ताची, त्या योसेफाची विडंबना करण्यासाठी, त्यांची अब्रू चव्हाट्यावरती आणण्यासाठी सभास्थानामध्ये प्रार्थनेसाठी जमलेले शास्त्री, परुषी आणि लोक त्याच्या आई बहिणीवरती, त्याच्या खानदानावरती ताशोरे ओढतात. त्याचं कुळ, त्याचं मूळ शोधतात, त्याला कमी लेखतात, तुच्छ मानतात. लोकांची एकंदरीत मानसिकता, लोकांचा एकंदरीत स्वभाव प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होता आणि म्हणून त्यानं त्याविषयी वाईट वाटून घेतलं नाही. आपलं जे विधायक चांगलं काम तो करीत होता, ते काम करण्याचं कधी थांबवलं नाही. एक गरीब सुताराचा मुलगा म्हणून त्याला आपल्या स्वतःच्या वडिलांचा, आपल्या आईचा खूप अभिमान होता. त्या देवपुत्राच्या वडिलांचा, नाझरेत गावच्या त्या सुताराचा लोकांनी अपमान केला, परंतु त्या स्वर्गीय पित्यानं त्या सुताराला गौरविले, संतांच्या पंक्तीत नेऊन बसवले. पोप पायस 12 यांनी 1955 साली साऱ्या कामगारांचा आश्रयदाता म्हणून संत योसेफाचा सन्मान केला, ज्याची स्मृती आज आपण साजरी करीत आहोत. त्या संत योसेफाला पोप फ्रान्सिस यांनी हे वर्ष योसेफासाठी समर्पित केलेलं आहे. त्या स्वर्गीय पित्याची पृथ्वीवरील सावली म्हणून संत योसेफाला पोप फ्रान्सिस यांना संबोधिले आहे. केवढा मोठा मान दिला त्या स्वर्गीय पित्यानं नाझरेत गावच्या त्या सुताराला. बंधूंनो आणि भगिनीनो, आपण आपल्या कुटुंबातील, आपल्या गावातील, आपल्या समाजामध्ये, कंपनीतील, कारखान्यातील प्रत्येक व्यक्तीला मानानं, सन्मानानं आणि प्रतिष्ठेनं वागवणं, यातच खरी माणुसकी आणि मानवता आहे. मग ती आपल्या घरामध्ये काम करणारी ती बाळगी असो, आपल्या घरामध्ये भांडी घासणारी किंवा कपडे धुणारी ती मोलकरीण असो, आपल्या वाडीमध्ये वर्षभर काम करणारा खपणारा तो मजूर असो, शाळेमधील तो शिपाई असो, गरीब असो, अशिक्षित असो, तोही आपल्यासारखाच एक माणूस आहे. आपल्यासारखंच त्याला देखील एक मन आहे, आपल्यासारखंच त्याला ही भावना आहेत, हे आपण कधी विसरता कामा नये. त्याच्या गरिबीचा, त्याच्या लाचारीचा, त्याच्या भोळेपणाचा आणि त्याच्या अज्ञानीपणाचा स्वतःच्या स्वार्थासाठी आपण कधी वापर करू घेऊ नये. त्याला कधीही ग्रहित धरू नये. चार चौघामध्ये त्याची अब्रू चव्हाट्यावरती आणू नये. हे संत योसेफा, कामगारांच्या आश्रयदात्या, हे सत्कृत्य करण्यासाठी तू आम्हाला प्रेरित कर व आमच्यासाठी त्या स्वर्गीय पित्याकडे मध्यस्थी कर. येशू ख्रिस्ताचे बलिदान
आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू परमेश्वरा, दयेच्या सागरा, संत योसेफाच्या सणाच्या दिवशी आमच्या या दानावर कृपादृष्टी वळव. तुझा धावा करणाऱ्या सर्वांना या बलिदानामुळे कृपादान दे. त्यांचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावलेली आहेत. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. ही योग्य व तारणदायक आहे. संत योसेफाचा आम्ही आज सण साजरा करीत आहोत. तो नीतिमान, धोरणी व निष्ठावान मनुष्य होता. म्हणूनच तू त्याला तुझ्या कुटुंबाचा प्रमुख नेमलेस. पतीच्या प्रेमानं त्यानं देवमाता कुमारी मरिया हिला सांभाळले. पवित्र आत्म्याच्या प्रभावानं गर्भधारण झालेला तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचे त्याने पित्याच्या प्रेमानं संगोपन केले. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायक वृंद व सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येतो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बन. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःखसनापूर्वी प्रभू येशूनं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्यात आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप,
इतर सर्व फादर्स यांच्यात आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेका शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनासाठी बोलावण्यात आलेले आपण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीनं हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मजबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू,
या ख्रिस्त शरीराचे सेवन करणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक. संत योसेफच्या उदाहरणानं स्फूर्ती देऊन तुझ्या प्रेमाचे आमच्या जीवनातून दर्शन घडव. तुझ्या सार्वकालिक दुःखात आम्हाला सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं आपणास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. रमेदी मातेच्या नोवेनेची प्रार्थना. हे आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजेच आजारातून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्या मार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागांतून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र येत असतात. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारातून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरावर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेनं तुझ्याकडे आलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. थोडा वेळ शांत राहून आपल्या मनातील हेतू, इच्छा, आकांक्षा, आपल्या समस्या, आपल्या वेदना, आपले दुःख या रमेदी मातेच्या मध्यस्थीनं प्रभूजवळ ठेवूया. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर. तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. आमेन. हे रमेदी माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर.